एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक आहे. खूप चांगलं क्रिकेट काल सुरुवात झाली. पहिला दिवस बघायला मिळाला. 19 मार्च आणि 10:20 पहिला बॉल या खेळपट्टीवर डिलिव्हर झाला आणि या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. असं हे क्रिकेट आहे. यस, पंतने दिलं ग्रीन सिग्नल. स्टार्ट ऑफ द मॅच. सूर्य आलाय गोलंदाजी करण्यासाठी. या मॅच मध्ये सूर्याला चांगली कामगिरी करावी लागेल, बेस्ट द्यावं लागेल आणि त्यासाठी तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. वेगा सेट बॉल बाहेर गेलाय आणि पंतने सांगितलंय वाईडने सुरुवात. अतिरिक्त एक धाव ऍड होईल. करण अंधेर आहे फलंदाजी मार्कवर आणि नॉन स्ट्राईक एंडला बंटी धापशी हा बॅटर पाहायला मिळतोय. अशा अनुषंगाचे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूर्या आकुल टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी धावा जरूर पाहायला मिळतील. 3 धावा पळून परिपूर्ण करणे पॉसिबल केले यावेळेस. 4 धावा एका बॉल नंतर. एकलव्य विरुद्ध ऋतिक स्मृती हा सामना. यानंतर ओम साई स्पोर्ट्स आणि किंग शिवाजी आणि त्यानंतर दीक्षा 11 आणि मोरिया ग्रुप खर्शेद असे सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेस टच करण्याचा प्रयत्न राहिला होता बंटीचा. हा चांगला बॉल. सूर्याच्या माध्यमातून नामाप्रमाणे कामगिरी होत नाहीये. पहिला दिवस आपण बघितला, परंतु नो डाऊट एक ॲबिलिटी प्लेअर म्हणून नेहमीच पाहिलं जातं सूर्याकडे आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. वक्त खराब था इसलिए मौन हूं, जब वक्त आएगा तब बताऊंगा मैं कौन हूं, हे सांगतोय सूर्या. अरे म्हणतो एका तम्या तर त्यालाय पुण्यात साहेब करा गुन्ह्यात. व्हेरी मच. याच दरम्यान या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती. संवेद कमलाकरी दळवी साहेब आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम, शुभ दुपार. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाधव साहेबांचं आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. वांदिवली वाकडी वसरवली खर्शेद प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन नियोजन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते ऑनलाईन वॉच करतात आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आज पीएनची टीम अनुरागजी चव्हाण, कपिलजी पाटील, मेहुलजी पाटील हे पाहायला मिळत आहेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तुषारजी पडवले साहेब मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळत आहेत. सूर्या पुढील बॉल राऊंड विकेटने. वेगा सहित बॉल आतमध्ये आलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. थोडीशी मिस फिल्डिंग आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 पुढे 5. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. सूर्याच्या माध्यमातून आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. आशिषजी बसवत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. टीमची धावसंख्या आहे 5. एक गडी बाद. सूर्याने स्वतःला बॅक केलंय. यावेळेस ओव्हर दी बॉलर आहे स्ट्रेटला. ग्रेट 4 चौकार 4. चल 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 पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला नसायला ताल आला. हसताना फुल पडला तुम्हाला होता केसाला. हसताना फुल
चल चल पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला ना नसायला ताल आला वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम कौशिक घाटाळ, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे वांदिवली वाकडी वसरोली खर्षद प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला फिल्डिंग टीम आपण थोडीशी काही करा. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत आणि इनिंग 6 षटकं 30 मिनिटांमध्ये अगदी परिपूर्ण झाली पाहिजे, त्याची आपणास प्रेमळ विनंती. सचिन जनाटे येतोय. नावाप्रमाणे खेळ होत नाहीये, कारण की सचिन म्हटलं की नेहमीच एक बेस्ट ऑलराऊंडर, सूर्या म्हटलं की एक बेस्ट ऑलराऊंडर, परंतु यावेळेस थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. परंतु म्हणतात ना, स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि येथून मात्र चांगलं योगदान द्यावं लागेल, कारण की मागील 3 सामने जरूर थोडेसे खराब गेलेत, परंतु झालं गेलं विसरून जावं लागेल आणि नव्याने सुरुवात करावी लागेल. शून्यापासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना, तेव्हा मात्र यश मिळतं. आता झालं गेलं ते संपूर्ण गोष्टी मात्र तुम्हाला विसराव्या लागतील. यावेळेस बॉलला पाठवलाय 4 धावांसाठी वांदिवली वाकडी वसरोली खर्षद प्रीमियर लीग. चौकार 4. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर, याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 13 या अंकावरती 13 रन्स. मागच्या सामन्यात काय घडलंय विसरावं लागेल. म्हणून म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है. कैसे कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. आता झालं गेले ते विसरून जाऊन नव्याने सुरुवात. ऑन साईडला उडवले बॉलला आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार पडवले ब्रँडचा ब्रँडेड षटकार आणि या षटकारासाठी सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. अरे धुआधार करून खेळी कमवलं त्याने नाव, अहो धुआधार. 19 धावा. मागील बॉल चौकार, हा षटकार. पुढील बॉल यावेळेस देखील ऑफ साईडला टॅप केलं या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 धावेंचा प्रयत्न राहिलाय आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 21 रन्स पाहायला मिळत आहेत. 21 धावा. ओके, व्यासपीठावरती डुकटन गावचे माजी सरपंच सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब उपस्थित आहेत. जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सचिव आहेत आणि आज संपूर्ण पालघर जिल्हा जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेची दखल घेतोय आणि जे कार्य या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कधी रात्री फोन करा, गरज असेल तिथे ही संस्था येते आणि प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब अगदी रात्री 12 वाजता 2 वाजता फोन करा. आपल्या हक्काचा माणूस आपल्या व्यासपीठावरती आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 23. 23 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. हलक्याच्या हाताने कट केले या बॉलला. 1 धाव जरूर मिळाली आणि टीमची धावसंख्या 12च्या सरासरीने 24 धावा. 1 गडी बाद. ऋतिक स्मृती. सारे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वाकलंचा हा वागणा केतन मात्रे लावतया ग. 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 24 धावा 12ची सरासरी जी चांगली मांडली जाईल. सूर्या येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 1 हाताळलं होतं. 9 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट त्याने घेतला होता. तो चालाय पुन्हा एकदा गोलंदाजी साठी. एकलव्य या टीमच्या माध्यमातून तो बिलॉंग करतोय. 8 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कारण डिसिप्लिन क्रिकेट म्हणजेची स्पर्धा जी पाहायला मिळते. ऑनगोईंग सामना एकलव्य संघ आदरणीय विवेकजी बसवत सरांचा संघ आणि दुसऱ्या बाजूनं ऋतिक स्मृती संघ पाहायला मिळतो. आदरणीय नितेशजी नरेश बसवत सभादा संघ. हे 2 संघ खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. आज सामना. सूर्या पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी करण्यासाठी. समोर अनुभव आहे बेस्ट बॅटर म्हणून
कित्येक अवॉर्ड त्यांनी आपल्या नाभी केलेत. तुषार जी पडवले साहेब खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगले क्रिकेटपटू. चला काय करा फिल्डिंग टीम सूर्या. पंत देखील सांगतायत काय केलं जात आहे, कारण प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंग या ठिकाणी बदलले जाते आणि थोडासा उशीर होतो याची नोंद घ्या. 24ला 1, 2 षटकानंतर तिसरं षटक. आतमध्ये हा बॉल वेगाने आलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव बॅटच्या माध्यमातून. $25 रन्स. ऑन साइडला हा फटका आणि ह्यूज 6 षटकार. करण अंधेरला प्रमोट केला आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 31 धावा धाव फलक्यावरती. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सूर्या पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल षटकार आलाय. दोन्ही साईडने धावा येत आहेत. तुषार पडवले म्हणा आणि करण अंधेर म्हणा. अगदी खोला टाकला होता बॉल. विकेट किपरलाही हा बॉल भेटला नव्हता आणि म्हणूनच 1 धाव जी पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या एकीने पुढे गेली. 32 धावा धाव फलक्यावरती जॉईन होताना चांगली धावसंख्या जमवली जाते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. थँक्यू व्हेरी मच कपिलजी पाटील. टॅप केले या बॉलला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. वेगात चाललाय आणि बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. वांदिवली, वाकडी, वसरवली, खर्शीद प्रीमियर लीग. चौकार 4. या 4 धावांनी टीमची धावसंख्या झाली 36 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. सूर्या पुन्हा एकदा वेग होता बॉलमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव तर कंप्लीट झाले आणि 2 धावाही त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 38 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचा बॉल घेऊन सूर्या यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चाललाय. स्टॉप झाला बॉल आणि त्यावरती जरूर धावा पाहायला मिळतील. 2 धावा मिळत आहेत. षटक झालं एक परिपूर्ण. बाईटच्या माध्यमातून धावा आहेत आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 3 षटकानंतर 40 धावा. 1 गडी बाद. ऋतिक स्मृती. आई तुझे दाराशी येईन गो. आई तुझे दाराशी येईन. आई तुझे दाराशी येईन गो. आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन.
लॉफ्ट केलंय ऑन साईडला, फटका राहिलाय, शॉर्टला बॉल आहे आणि त्या क्षेत्रामध्ये डिरेक्ट हिट. निर्णय येतोय टीव्ही अंपायरचा. OUT, बॅटर आउट. बॅट हवेत आहे आणि बॉल लागलाय स्टम्पला. क्लिअर विजिबल झालाय. बेस्ट कॅमेरा वर्क अनुराग चव्हाणांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. करंट विकेट, विकेट क्रमांक 2. व्हेरी मच. रोहन आलाय. रोहनकडून देखील खूप चांगल्या आशा अपेक्षा आहेत एकलव्य टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धनेश बसवत आलाय 4थ्या क्रमांकासाठी. पुन्हा रोहन गहला पुढील बॉल घेऊन राऊंड विकेटने. ऑन साईडला फटका फसलाय. फटक्यामध्ये आहे कमी आणि सूर्याने दिली झेल टिपण्याची हमी. आणखीन एक गडी बाद. विकेट डाऊन. चांगला झेल टिपला सूर्याने आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहित गोवारी कॅप्टन आहे. कट केले या बॉलला. लेट कटचा फटका राहिलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट कडे आणि बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय. हा येतोय चौकार. 4.
Back to the pavilion. Wicket down. चांगलं क्रिकेट खेळतो यंदाच्या हंगामात, हे देखील आपण बघितलंय. वाकडी वसरोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलं होतं. पुढील बॉल रोहनचा, पुढे येऊन लॉब करण्याचा प्रयत्न, फटका उंच गेलाय, स्वतः गोलंदाज पुढे आला परंतु हा खेळ सुटला आणि एकदा मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 52 धावा 4 ओव्हर नंतर. आपण वळणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत डुकटन गावचे माजी सरपंच साहेब आणि जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सचिव, सर्वांचे लाडके सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब. मी विनंती करतोय या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय काळूरामजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. हा फुलांचा गुच्छ या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुरागजी चव्हाण या ठिकाणी हे क्षणचित्र कैद करतायत. वेलकम साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची आठवण भेट म्हणून हे रोपटं पाहायला मिळत आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, वृक्ष लावा, दारोदारी ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. वेळात वेळ काढला, शेड्यूल बिझी होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य साहेब करतायत आणि असंच कार्य आपण करत राहा. खेडोपाड्यात ही संस्था जाऊन पोचली गेली. ज्याला गरज आहे त्याला नेहमीच साहेबांच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून हेल्प केली जाते. राघवजी देशमुख साहेब जे संस्थापक आहेत आणि सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून खूपच चांगली संकल्पना जी पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद साहेब. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती उपस्थित आहेत प्रवीण मंडप डेकोरेटरचे ऑनर आदरणीय आनंदजी जाधव साहेब आणि मी विनंती करतोय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता गोपीनाथजी वनगा साहेबांना आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान हे करावं. सन्माननीय आनंदजी जाधव साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व प्रवीण मंडप डेकोरेटरचे ऑनर आहेत. आपलं साहेब सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. जाऊया मॅच दिशेने आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. अक्षय येतोय. अक्षय शिलार आला या 5व्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल 2 धावा आहेत. धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा पुढील बॉल अकुट बॉल हुक केले. बॉलला बिटवीन द गॅप बॉल चाललाय परंतु पुन्हा एकदा बॉल या ठिकाणी येतोय म्हणजेच एकच धाव. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली गेली आणि 55चा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या प्रती इमानदारी काय असते हे आपण पाहिलंय. म्हणजेच कॅरन पोलार्ड यांचा जर्सी क्रमांक 55 आहे आणि जेव्हा मुंबई इंडियन्स टीमने निर्णय घेतला सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं आर्थिक सहकार्य येतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. धन्यवाद साहेब. नेहमीच हेल्पिंग हँड्स म्हणून जे पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं कार्य. मागेच जी कबड्डीची स्पर्धा झाली आणि प्रवेश शुल्क अगदी मोफत होता आणि तब्बल 51,000 रुपयांचं भव्य प्राईज होतं. मोठमोठे तारे सितारे त्या स्पर्धेमध्ये खेळून गेलेत आणि फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर शैक्षणिक साहित्य वाटप करणे असो, शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे असो किंवा एखाद्या गरीबाला चांगली मदत करणे असो, जिथे सामाजिक कार्य असेल, कीर्तन असेल, दुसऱ्या गोष्टी असतील त्यांना देखील मदत करणे हे साहेबांचं आणि संस्थेचं प्रामाणिक हेतू उद्देश राहिला आहे. आदरणीय आनंदजी जाधव साहेबांच्या माध्यमातून ही 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या साहेब. थँक्यू व्हेरी मच. प्रदीप मंडप डेकोरेटरचे
प्रवीण मंडप डेकोरेटचे ऑनर आहेत आणि खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून प्रवीण मंडप म्हणा, प्रवीण डीजे म्हणा, आपण नेहमीच पाहिलंय. आनंदजी जाधव साहेब, थँक्यू व्हेरी मच. धावांची गती आहे 56 अब तक 56. ऑन साईडला उडवले बॉलला, चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. ड्रॉप कॅच. 2 धावा आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 धावा, 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला या ओव्हरच्या माध्यमातून. अक्षय शेलार पुढील बॉल कट केले, बॉलला अप्रतिम टायमिंग राहिले या बॉलचं. डीप मध्ये आहेत फिल्डर. एकच धाव मिळते आणि 59 धावा लागल्या धाव फलक्यावरती. 59 रन्स, 4 बॉलचा खेळ होतोय. सिंगल डबल वरती आतापर्यंत हा बोलबाला राहिलाय तुषारजी पडवले यांचा आणि ते बॅटिंग करते तब्बल 13 बॉल मध्ये 28 धावा. तर मेहुल बॅटिंग करतोय या 4 धावसंख्येवरती. ऑन साईडला उडवलंय या बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांब लांब लांब, खूपच लांब फेकून दिलंय. ब्रँडेड षटकार. महाराष्ट्र प्रेम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लतकार ना. 3 लगातार षटकार जर आले तर आनंदजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. 1 षटकार आलाय. मेहुलच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय अक्षयजी बसवत यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज आहे. एव्हरी सिक्सर 100 रुपीज प्राइज. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 67 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळते. 67 रन्स. मेहुलकडे मी यासाठी उल्लेख केला होता की तो चांगली बॅटिंग करतो आणि ते त्याने केलंय मैदानाच्या आतमध्ये. एक मेहुल आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आहेत, मेहुल पाटील, ब्रँड बहाडोली, एक चांगले टेक्निशियन आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि कपिलजी पाटील, आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे सलग दुसऱ्या दिवसामध्ये. तर यानंतर ओम साई स्पोर्ट्स आणि किंग शिवाजी संघाने सज्ज राहायचं. आपण या ओव्हर नंतर टॉसकडे वळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये रोहन गहला येतोय गोलंदाजी करण्याकरिता. सहावं आणि अंतिम षटक. पहिला बॉल ऑन साईडला उडवले, बॉलला व्हॉट अ टायमिंग आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वांदिवली वाकडी वसरोली खर्शट प्रीमियर लीगचा दमदार, बहारदार, डौलदार, एडदार, वजनदार षटकार. आणि या षटकारासाठी प्रवीण मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय आनंदजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. तुषारजी पडवले मैदानाच्या आतमध्ये. टायगर अभि जिंदा आहे हेच ते सांगतायत. पुढील बॉल हा देखील बॉल सरळ ड्राईव्ह केलंय. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग, टेरिफिक परफॉर्मन्स एकच म्हणावं लागेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. आणि हेच सांगितलंय तुषार जी पडवले यांनी. धावांचा डोंगर उभा केला जातो. यावेळेस डिरेटेड करण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव जरूर पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली
78 रन्स, तब्बल 78 धावा आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेहुल बसवत हा बॉल चांगला राहिला. यस्टनच्या वरून हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय करत बॉल सूर्याच्या सेफ फॅन मध्ये गेलाय. कुलवट डब्याचा बॉल पाहायला मिळालाय. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. टीमची धावसंख्या एकने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 79. 79 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. हा देखील फटका शॉर्ट मध्ये आहे. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 80. 80 धावा धाव फलकावरती आणि आता टार्गेट आहे 81. 81 धाव्यांचं लक्ष. चला फिल्डिंग लगेच लवकरात लवकर सजवून घ्या. आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. एका साईडनं असेल ओम साई स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने किंग शिवाजी. आणि या मॅचचा टॉससाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांना की साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करावा. मॅच नंबर 7. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लतकार नाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. टॉस आपण करतोय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. प्रथमतः चॉईस दिली गेली आणि चॉईस किंग शिवाजी टीमने जिंकली. लोकेश कॉल करतील. हेडीज कॉल लोकेशने गेलाय आणि हेड येतो या ठिकाणी सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. फोटो सेशन होतोय. धन्यवाद साहेब, थँक्यू. लोकेश, या मॅचचा टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी. फर्स्ट फील्ड फर्स्ट. नक्कीच समोर देखील त्याच ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एक देखील सामना जिंकला नाहीयेत आणि समोरचा संघ किरण बसवत आहेत. काय गेम प्लॅनिंग असेल? गेम प्लॅनिंग तर करायचं लागेल. किरणला विकेट घ्यायचीच आहे कारण की किरण फुल फॉर्ममध्ये आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल लोकेश. किरण, प्रथम बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत खूप चांगला दिवस आपला राहिला आहे. काल देखील दिवस आपलाच होता. समोर लोकेश अँड टीम आहे. काय रणनीती असेल? कमीत कमी 80+ जाण्याचा प्रयत्न करतील कारण की आमच्याकडे बॉलर पण तसे आहेत. नक्कीच हा सामना जर जिंकला तर डायरेक्ट क्वालिफिकेशन पक्का होईल. काय वाटते, सामना जिंकतील? प्रयत्न तर करतीलच कारण की समोरचा संघ पण 3 मॅच विन आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच होते किरण बसवत. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तर टॉस जिंकलाय किंग शिवाजी टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण, बॅक टू कॉम्बॉक्स. आपण हे वृक्ष म्हणजेच रोपटे देतोय ते म्हणजेच आनंदजी जाधव साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याकडून छोटीशी अशी भेटवस्तू. नुकटन गावचे माजी सरपंच साहेब आणि जांतराजा सामाजिक सेवा संस्थाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांना मी विनंती करतो की साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन आणि मनोगत आपण व्यक्त करावं ही आपणास विनंती करतोय. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. कांतीसूर्य बिरसा मुंडा यांना मानाचा जोहार. आदरणीय व्यासपीठावर असलेले
या स्पर्धेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री कमलाकर दलवी साहेब, या वांदोली गावचे माजी सरपंच श्री भोईर साहेब, ग्रामपंचायतचे सदस्य श्री गणेश वावरे, तसेच या कमिटीचे विद्यमान सदस्य गोपीनाथ वनगा साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ सर्व कमिटी मेंबर. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून मी खास करून या कमिटीचं आणि सगळ्या खेळाडूंचं आणि संघ मालकांचं अभिनंदन करेन. कारण आपण या वांदोली, वाकडी, वसरोली आणि खर्शेद या सगळ्या गावातून एकत्र येऊन म्हणजे पाड्यातून आणि एक गावाच्या ग्रामपंचायतच्या स्पर्धा पहिलं वर्ष, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा असं मला स्वतःला वाटतं. पहिल्यांदा दलवी साहेब आणि संपूर्ण टीम माझ्या घरी मला निमंत्रण द्यायला आले, तर मला सांगितलं साहेब स्पर्धा भरपूर झाल्यात, पण आता एक स्पर्धेचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आमच्या गावामध्ये प्रथमतः आम्ही सर्व एकत्र येऊन ही स्पर्धा पहिलं वर्ष आहे आणि स्पर्धा लेट झाले, परंतु आमच्याकडे ज्या पाड्या रवीज लीक झालेल्या आहेत, पण आम्ही सर्व एकत्र येऊन सगळ्यांच्या विचारात एकत्र करून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच या. मी प्रथमतः दलवी साहेबांचं अभिनंदन केलं का दलवी साहेब खूप चांगलं काम केलं आणि तुमच्या सगळ्या टीमचं पण आणि तसे खेळाडूंचं पण आणि जे आहेत गावातले सगळे पुढारी. आणि त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं होतं का सरपंच साहेब कोणाकडून स्पॉन्सरशिप नाही आहे, तरी मी माझ्या खुशीने मी स्पॉन्सरशिप म्हणजे 1100 रुपये देण्याचा प्रयत्न केला. कारण जे आपण स्टेजवर चढल्यानंतर आपलं कुठेतरी काय देणं असतं, त्या हिशोबाने मी देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं असं आणि असंच एकत्र राहा. लीगच्या द्वारे आपल्याला काय होतं, आपलं गाव एकत्र जोडलं जातं. बघा प्रत्येक गावाची परिस्थिती सारखीच आहे. आता आपण फिरतोय समाजात, पण आपला एक समाज आणि एक गाव आपला काहीतरी देणं आहे. मित्रांनो, मी एक सांगू इच्छितो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जन्माला येणारं आपल्याला दिसतं कुठेतरी एक महिला गरोदर असते, आपल्याला अंगणवाडी महिलाकडून समजतं, आपल्या नर्स येतात तेव्हा समजतं का यांच्या मिसेस गरोदर आहेत आणि मुलगा जन्माला येणार आहे बाल. पण मरण नक्की लिहिलेलं आहे का कोणाच्या नशिबात? लिहिलेलं आहे का आज हा मरणार आहे, उद्या तो मरणार आहे, कधी पण होणार आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे आपण हे आता आपण जिवंत आहोत तिथपर्यंत आपण एकत्र राहिलो तर नक्कीच आपण एक आदर्श समाजात एक आदर्श माणूस म्हणून जगू शकतो. आणि संधी माणसाला जगायला आदर्श बनायला खूप सारी संधी आहेत. आपण नुसतं आपल्या गावात जरी कचरा एखादा उचललं तरी काहीतरी आपलं एक देणं आहे, आपल्या एक देशसेवा होते. आणि आपण ते गावातले एकत्र येऊन एवढा एकत्र केलंय. बघा हे हवे दवे प्रत्येकाचे आहेत, आपल्या कुटुंबात हवे दवे असतात. तर आपला हा गाव आहे, गावात प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे लोक असतात, वेगवेगळे कुटुंब असतं, त्याच्यामुळे पण आपले विचार एकत्र आले तर नक्कीच गावाचा विकास एकत्र होतो. आणि विकास झाल्यानंतर साहजिकच आपल्याला विकास गावाचा झाला तर आपल्या तालुक्याचा होतो आणि महाराष्ट्र होतो, आपल्याला आपलं योगदान होतं प्रत्येकाचं. आणि या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन आहे. पहिलंच वर्ष असून पण दलवी साहेब तुमचं संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करेन, कारण एवढा चांगला भव्य दिव्य तुम्ही हे केलं सगळं. आणि एक बघा एकीचं बल मी सांगतो, मागच्या वेळेस मी इथेच स्टेजवर आलो होतो पण स्टेज तिकडे होता आणि ह्या पाड्यारेवी जे अमित वगैरे सगळे आपले किरण वगैरे या टीमचे लीग होती, तिकडे विवेकदादाची पण तिकडे लीग होती, म्हणजे एकाच दिवशी 2 लीग होत्या, हरकत नाही. पण आता आल्यानंतर एक फरक तुम्हाला जाणवत असेल आणि एक मजा येत असेल, कारण हे ग्राउंड मैदान बघा ही एकीचं बल आहे. याच्यासाठी तिकडे टाळ्या वाजवा, तुम्हाला टाळ्या का वाजवायचं, कारण चांगलं आहे एकीचं बल म्हणून हे सगळं मैदान आज स्वच्छ दिसतं आणि चांगलं दिसतं. मागच्या वेळेस पण इथंच खेळले पण ते अडथळा येत होत्या, कुठेतरी डिक्लरला बोल होता, जात होता, बॅटमन मारत होता, बॉलरला अडचण, या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण एकीचं बल, आता तुम्ही एकत्र आला तशाच पुढे पण एकत्र राहा, अशा माझ्याकडून भरभरीत तुम्हाला शुभेच्छा. आणि इथंच थांबतो. मला बोलवल्याबद्दल मी सगळ्या आयोजकवाल्यांच्या, वाकडी, वसरोली, खर्शेद प्रीमियर लीग वाल्यांच्या माध्यमातून मला बोलवलं, आमच्या जाणताराचं सामाजिक संस्थेला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब. अप्रतिम दूरदृष्टी साहेबांच्या माध्यमातून जे विचार ऐकायला मिळाले त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. एकी हे श्रेष्ठ बळ आहे हे साहेबांनी सांगितलंय. मतभेद विसरून एकत्रित आपण कसं यायचं आणि संघटित कसं व्हायचं हेच या ठिकाणी पाहायला मिळालंय.
चौकार आलाय अंतिम बॉलमध्ये आणि धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सुरुवात संत गतीने आहे. रजा घेतात आमचे मान्यवर. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. थँक्यू व्हेरी मच. करण आलाय गोलंदाजी करण्याकरिता. सात धावा फलकावरती आहेत. यश सुधारच्या प्रत्येक षटकारासाठी रोहितजी माळी यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज आणि मेहुल बसवतच्या माध्यमातून 50 रुपयांचं प्राइज. ऑन साइडला उडवलं या बॉलला. हा आलाय यशचा ब्रँडेड षटकार 6. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. षटकार येतोय. यश चांगली बॅटिंग करतोय. अशीच बॅटिंग तर करावी लागेल कारण लक्ष 81 धाव्यांचं आहे. मोठं लक्ष ही चेज होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. हे देखील आपण पाहिलंय. पुन्हा बॉलर तयार. यावेळेस लॉफ्ट केलंय. ऑफ साईडला बॉल आलाय. फिल्डर आहेत. झेल सुटला गेलाय. खूप चांगले प्रयत्न केले होते. एफर्ट अप्रतिम राहिले. तत्पूर्वी 2 धावा येतील यशच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 15 धावा, 15 रन्स. चांगली बॅटिंग. 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. गोलंदाज आहे करण अंधेर, ज्याने चांगली बॅटिंग केली होती फर्स्ट इनिंगमध्ये आणि यावेळेस तो सेकंड ओव्हरमध्ये येतोय. षटकातील 4था बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉपकडे 1 धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल. धावसंख्या 16, 16 रन्स. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सूर्याकडून या मॅचमध्ये नो डाऊट आशा अपेक्षा राहतील. रोहन लवकर बाद झाला आणि त्यानंतर यश आला. यशने चांगली बॅटिंग केलेली आहे. चौकार म्हणा, षटकार म्हणा, हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. दबावात खेळतोय बॅटर सूर्या. 1 धाव मिळाली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 17 धावा धाव फलकावरती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील अंतिम बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज करण अंधेर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल. षटक क्रमांक 2 झाले कंप्लीट. एकलव्य टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अर्जुनजी शंकर जाधव साहेबांचं आगमन झालंय. मी आदरणीय विलास सुतार सर आपणास विनंती करतोय आपले शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अर्जुनजी शंकर जाधव साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलंय आणि त्यांचं आपण करूयात यथोचित स्वागत आणि सन्मान. स्नेहाचं प्रतीक हा फुलांचा गुच्छ आणि त्याचबरोबरीने हे रोपटं जे पाहायला मिळतंय केसर आंब्याचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा.
हा संदेश दिला जातोय. एक धाव मिळाली. षटक क्रमांक 3 आहे आणि पुन्हा आलाय रोहित हा बॉलर. एक धाव परिपूर्ण झाली पहिल्या बॉलमध्ये. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. 18 रन्स. फुदरलेन बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केले या बॉलला. धनेश डीप मध्ये आहे. चांगला फिल्डर. एकच धाव पुन्हा मिळते. 19 धावा 19 रन्स. तिसरं षटक. कट केलं या बॉलला. एकवीस धावा धाव फलकावरती. पुन्हा तर रोहित ऑन साईडला एक धाव जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. 22. ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा फील्ड झाला बॉल. यावेळेस 2 धावा घेण्याचा मनसुबा राहिला सूर्याचा. डेफिनेटली 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 24. 24 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळते. आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये एक देखील मोठा फटका नाहीये. आणि आता मॅचचं समीकरण 19 बॉल 57 धावींची गरज. पुन्हा चांगला बॉल. परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग रोहितने केला. एक धाव त्याला मिळाली सूर्याला. आणि टीमची धावसंख्या 25. 25 धावा धाव फलकावर 18 बॉल आणि 56 धावींची गरज. त्याच्या कडाई पकडीला तोडत नाही असा खेळाडू तो दमदार. त्याच्या कडाई पकडीला तोडत नाही असा खेळाडू तो दमदार. असा कबड्डीचा किंग महाराष्ट्राचा स्वामी नामदार. असा कबड्डीचा किंग महाराष्ट्राचा स्वामी नामदार. असा कबड्डीचा किंग ठाणे जिल्ह्याचा स्वामी नामदार. असा कबड्डीचा किंग ठाणे जिल्ह्याचा स्वामी नामदार. मैदानामध्ये तो मारतोय रेड. पब्लिक बघते त्याच्याकडे. पब्लिक बघते त्याच्याकडे. पब्लिक बघते त्याच्याकडे. इंडीच्या तरला त्यातच लीड. कुणी न टिकत त्याच्या पुढे. महाराष्ट्रातला टॉप लेवलचा हा खेळाडू रुबाबदार. महाराष्ट्रातला टॉप लेवलचा हा खेळाडू रुबाबदार. कबड्डीचा किंग महाराष्ट्राचा. धन्यवाद.
17 चेंडूमध्ये 56 धाब्यांची गरज. आणि आता न्यू बॅटर सचिन जनाटे चौथ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंगसाठी. बॅटिंग ॲट नंबर 4 पुन्हा करण अंधेर. जाऊ दिला बॉलला, व्हाईट बॉल. आणि आता मात्र फक्त एअर स्ट्राईकच तुम्हाला वाचवू शकते, म्हणजेच काहीतरी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॅटिंग टीम एकलव्य अँड फिल्डिंग टीम ऋतिक स्मृती. अगदी खोलात बॉल टाकला होता आणि हा बॉल डॉट येतोय. करण एक चांगली बॉलिंग करतोय, बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा. करण अंधेर यावेळेस त्याला प्रमोट केलं होतं ओपनिंगमध्ये आणि खूप चांगली बॅटिंग त्याने ओपनिंगमध्ये केली होती. षटकार चौकारांची आधी त्यांनी केली होती, धाबा त्याने केल्या होत्या त्यामध्ये 16. आणि गोलंदाजीमध्येही तो विकेट मिळतो. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा यॉर्करचा बॉल. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणजेच हा यॉर्करचा बॉल. चांगली बॉलिंग ऋतिक स्मृती टीमच्या माध्यमातून होते. आता 15 चेंडू आणि 55 असं मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने यावेळेस या बॉलला खेळून काढलाय. एक धाव परिपूर्ण झाली आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 27. 14 चेंडू आणि 54. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला यावेळेस. चेंडू हवे त्याने चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण झाला. आणखीन एक विकेट, यश गॉन. धनेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल आणि 44 धाब्यांची गरज.
फुलटॉस बॉल आहे, लॉब केला ऑन साईडला. तुला नावरो केले कडसोला पोरे तुला नावरो केले दादे मला नावरो केले हे दादे मला नावरो केले हे. थँक्यू. 5 बॉल आणि आता 40 धाबा. व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल आहे आणि चेंडू हवेत आहे आणि यावेळेस विकेट OUT बॅटर आउट. अप्रतिम हा माहोल बनला गेला या ठिकाणी. 2 डान्सर देखील पाहायला मिळत आहेत, ते देखील मनोरंजन करतायत. आपले हार्दिक स्वागत. वांदिवली वाकडी वसरोली हर्षद प्रीमियर लीग. व्हाईट बॉल पण त्यांनी सांगितलंय फक्त औपचारिकता बाकी आहे. यानंतर त्याला दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पुढील सामना मॅच नंबर 7 ओम साई स्पोर्ट्स आणि किंग शिवाजी अशा 2 संघादरम्यान पुढील सामना. आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळत आहेत ऋतिक स्मृती टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक वन्स अगेन टीम एकलव्य.